पुन्हा तीच गर्दी, पुन्हा त्याच मागण्या आणि हो पुन्हा तीच चर्चा। मी बोलतेय मराठा आरक्षणाबद्दल। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। 29 ऑगस्टला त्यांनी नव्या आंदोलनाची, तेही आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी हाक दिली आहे। नमस्कार, मी संजना आणि तुम्ही पाहताय कट टू कट। आज आपण बोलणार आहोत जरांगेंच्या नव्या आंदोलनाबद्दल, राज्य सरकारच्या 4थ्या समिती अहवालावर, यामुळे ओबीसी समाजाच्या वाढत्या असंतोषावर आणि मराठा आरक्षणाच्या नव्या वादामुळे डळमळू लागलेल्या सामाजिक समतोलावर। गेल्या वर्षभरात मनोज जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात एक आंदोलनाचं प्रतीक ठरलं। उपोषण, मोर्चे, सत्याग्रह, सभा त्यांनी सरकारला थेट भिडून सर्वसामान्य मराठा म्हणजेच कुणबी असा जी आर काढायला भाग पाडलं। या जी आर नुसार मराठा तरुणांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण मर्यादा आधीच निश्चित केली आहे। मग हे आरक्षण त्यात कसं बसणार? हा जो निर्णय सरकारने दिलाय त्याच्या मागे ते सगळं संविधानिक आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच आहेत। या पार्श्वभूमीवरच न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने 4थी समिती नेमली। समितीच्या अहवालात मोठी माहिती समोर आली। आता या माहितीनुसार राज्यात 8,25,000 कुणबी जात प्रमाणपत्र वाटप झाल्याचं समोर आले। 58,82,365 मराठा कुणबी नोंदणी मिळाल्याचंही निष्पन्न झाले। ही आकडेवारी जाहीर होताच ओबीसी समाजात असंतोषाचा स्फोट झालाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी याला विरोध करत मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। या बाबतीत बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात शरद पवारांच्या काळात जे घडलं नाही ते आता देवेंद्र फडणवीसांच्या काळात घडू लागले। पण हीच परिस्थिती कायम राहिली तर आगामी काळात राज्यातलं ओबीसी समाजातील राजकीय, नोकरी आणि शिक्षणातील आरोग्य संपण्याची भीती आहे आणि ही भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे। जर 29 ऑगस्ट पासून जरांगे यांचं आंदोलन पुन्हा उग्र झालं आणि जनमत रस्त्यावर उतरलं तर सरकारसमोरील अडचणी वाढू शकतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एखादा एकतर्फी निर्णय घेतलास तो सरकारसाठीही राजकीय स्फोट ठरू शकतो, कारण हा विषय आता केवळ आरक्षणापुरता नाही तर हा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या सामाजिक समतोलाचा। तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि अशाच थेट विश्लेषणात्मक बातम्यांसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।